वाढल्या जातो, कोणत्याच बाजूला कोणती वस्तू वाढवल्या जाते, अशा इतक्या बारीक बारीक गोष्टी आपल्या घरातच असतात. म्हणून घर हेच विद्यालय पहिलं असतं. शाळेत शिक्षण नक्की घेणार, एबीसीडी शिकणार, गणित शिकणार, इंग्रजीमध्ये छान बोलतील, पण जे व्यावहारिक नॉलेज आणि शाळेचं नावच जे संस्कार आहे तो संस्कार आधी घरातून द्यायला हवा. आणि हे अगदी प्रामुख्याने आई वडिलांची जबाबदारी आहे. संपूर्ण कुटुंबाची येतेच. आता एकत्र कुटुंब पद्धती खूप नाम निराळे राहिली, पण तुम्ही हा पण भाग बघा, ज्या घरात आजी आजोबा आहे, काका काकू आहे, आत्या मामा मावशी आहे आणि ज्या घरात फक्त आई वडील आहे, अशा मुलांची वाढ, बौद्धिक क्षमता आणि एकत्र कुटुंब पद्धतीची क्षमता निश्चित फरक पडेल तुम्ही त्या दृष्टीने जर अभ्यास केला तर. सभागृहपणा येतो, एक सुरक्षा कवच, प्रेम भरपूर मिळतं त्याला एकत्र कुटुंब पद्धती, की माझ्या पाठीमागे खूप आहे. हा पण भाग तितकाच महत्वाचा आहे. आणि आता राहिला एक उपक्रम, मी म्हटलं ना निरीक्षण क्षमता, आपल्या स्वयंपाकघरापासून आपण सुरुवात करूया. कोणकोणत्या धातूची आपण भांडी वापरतो, कोणकोणते भांडे वापरतो, जेवायला ताट, वाटी, चमचा, प्याला, तांब्याचे भांडे, तांब्या, ही सगळी नावं मुलांना माहिती आहे का? कुठल्या धातूची केलेली आहे का? बरं आपण जेवताना प्लास्टिकच्या ताटात का जेवत नाही, स्टीलच्या ताटात का जेवतो? असे छोटे छोटे प्रश्न मुलांना पडतात, ते विचारतात, पण आई वडील म्हणतात राहू दे, तुला समजत नाही, तुला हवं नाही. असं कुठेही मुलांना करू नका, सांगू नका, समजू नका. आपल्यापेक्षा मुलांना अधिक ज्ञान आहे, प्रश्न विचारण्याची चिकित्सक वृत्ती आहे, ती तिथे त्यांना थांबवू नका. जे आपल्याला खरंच प्रामाणिकपणे माहीत नाही ना, अगदी ते सांगा की मी वाचून सांगते बेटा, पण जे माहीत आहे त्याला प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं आपलं आईवडिलांचं काम आहे. कारण आपण आईवडील झालो, नुसतंच त्याला शाळेत घातलं, छान त्याच्या सगळ्या हौशी पूर्ण केल्या, उत्तम कपडे दिले, उत्तम खायला प्यायला घातलं म्हणजे पूर्ण होत नाही जबाबदारी. त्याला एक माणूस म्हणून जगण्याकरता घरातून जे त्याला शिक्षण द्यायला हवं, हे अगदी जाणीवपूर्वक सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून मूल वाढवणं सोपं नाही, असं द्यावं लागतं. कारण इतकं जग स्पीडली बदलत आहे, या अशा अफाट अशा वेगळ्या जगात तो स्टेबल राहिला पाहिजे, टिकला पाहिजे. स्पर्धेत असेल, अजून कुठल्या विध्वंसक वातावरणात असेल, जर टिकवायचं असेल तर त्याला घरातून हे बाळकडून लहानपणापासूनच द्यावं लागेल. छोटे छोटे आहे बघा, कपडे कोणते वापरतो, कोणत्या ऋतूत कोणते कपडे वापरतो, कोणत्या कपड्यात पाणी शोषलं जातं, कोणत्या कपड्याला प्रेस होते, इतके छोटे 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 प्रश्न असतात. सतत त्याला बोलत ठेवा आणि तो बोलत ते जे विचारतो ते सांगत जाईल. आता सगळ्यांकडे रोज किराणा सामान आणतात, भाजी बाजारात जातात. जेव्हा जेव्हा तुम्ही किराणा सामान आणता तेव्हा यादी करताना त्याला बसवत जा. हे सामान आपल्या घरात लागतं, इतकं लागतं. आणि जेव्हा तुम्ही किराणा दुकानात जाता तेव्हा त्याला घेऊन जा, त्याला दिसू द्या. याला मूग म्हणतात, त्याला हरभऱ्याची डाळ म्हणतात, त्याला गहू म्हणतात, त्याला तांदूळ म्हणतात. पोळी कशाची करतो हे सुद्धा मुलांना 8वीत 9वीत गेल्यावर सुद्धा माहीत नसतं. म्हणून त्याला अगदी वेळ काढा तेवढा. अभ्यास तर हा होणारच आहे, शिकणार आहे, पास होणार आहे, पण किराणा दुकानात घेऊन जा. प्रत्येकाचे भाव काय, वजन काय, किलो मध्ये तेल मोजतात की कसं, लिटर मध्ये असतं दूध, या छोट्या छोट्या गोष्टी त्याला सतत तुम्हाला सांगावे लागणार, बोलावं लागणार, दाखवावे लागणार, कृतीपर शिक्षण द्यावं लागणार. भाजी बाजारात गेले तरीही घेऊन जा. कुठली गोष्ट डझनानी मिळते, कुठली गोष्ट किलोनी मिळते, ही पालेभाजी आहे, ही फळभाजी आहे, ही या ऋतूमध्ये येते, हे सगळं त्याला ज्ञान करून देण्याची जबाबदारी आईवडिलांची. इतक्या या असे अनंत उपक्रम आहे आणि ते घरापासून होते. अगदी म्हणजे इलेक्ट्रिक बिल, आपलं जरी बिल आलं आपण ऑनलाईन भरून टाकतो, पण बिल आल्यावर आपल्या इथं रीडिंग असं असतं, या महिन्यात इतकं आलं, मागच्या महिन्यात इतकं होतं, उन्हाळ्यात जास्त आलं का? कारण आपण जास्त वापरतो. मग कसं कमी येईल? मग जेव्हा जेव्हा आपण आपल्या
आपल्या घरात त्या खोलीत कोणी नसेल तेव्हा दिवा आणि फॅन बंद करायचा. अशी त्याला आत्तापासून जर सवय लागली तर काटकसर येईल, समजेल हे युनिटमध्ये असतं, हे असं भरावं लागतं. आपण आपले बाबा पैसे कमवतात भरतात म्हणून आपल्याला काटकसरीने वापर करायचा आहे. अशा सगळ्याच गोष्टी आहेत. पाणी आहे, वीज आहे, अन्न आहे, जे जे आपण वापरतो, वागतो, पाहतो, असं सगळं त्याच्याशी बोलायचं, वागायचं, त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. मूल म्हणजे जिवंत मूल आहे, लक्षात घ्या. इंजिनियर लोकांचं काम सोपं असतं, यांत्रिक असतं, निर्जीव काम करतं, निर्जीव वस्तूंमध्ये ते काम करतं. पण तुम्ही जिवंत व्यक्तीला घडवत असतात, त्याच्यामध्ये अफाट क्षमता असते. कधी कुठलं वाक्य, कुठला शब्द त्याचं पूर्ण आयुष्य कलाटणी काळात बदलून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून विचारपूर्वक त्याच्यासमोर वागतानाही, चर्चा करतानाही भान ठेवा. आई वडील आपण जर टीव्ही पाहतोय तर कोणते कार्यक्रम पाहायचे, कोणते नाही. आता तुम्हाला माहिती आहे डिजिटल आहे, सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे, टेक्नोसायन्स सगळे झालेले आहे. पण तरी कुठल्या गोष्टी पाहायच्या, कुठल्या नाही. आणि आपण जर पाहतो तो मुलांनी का पाहू नये? कारण मूल सरळ म्हणतं, ऐकतच नाही, आईचं सरळ ऐकतच नाही. टीचर तुम्ही सांगा बरं. असं जेव्हा असं म्हणतात पालक तर खरंच वाईट वाटतं. आपलं 4-5 वर्षाचं मुलं आपलं ऐकू नये, मग आपण खरंच लायक आहोत आई वडील म्हणण्याकरता? असं कसं ऐकत नाही मूल? आपण त्याच्या परीने आपला मोबाईल बंद ठेवून, आपली टीव्ही बंद करून आपण त्याच्यासमोर गोष्ट वाचली, आपण एखादं स्तोत्र म्हटलं, जर आपण म्हणूया तू मला सांग, असं आपण केलं. जितकं तुम्ही त्याच्या सहवासात राहाल, सोबत कराल, त्याला प्रत्येक गोष्टीत त्याला सहभागी करून घ्याल, तेव्हा त्याला या गोष्टींची आठवण येणार नाही. खेळताना त्याच्यासोबत खेळला, सायकल चालवताना त्याला सांगितलं की ही सायकल आहे, याची अशी अशी पार्ट आहे, सायकलमध्ये बॅलन्सिंग येतं, तसं जीवनातही बॅलन्स आवश्यक असतो. या आपण म्हणतो मुलांना समजत नाही, मुलांना सगळं समजत असतं, पण हे जाणून करून देण्याचं काम होतं. असे एक नाही अनंत उपक्रम छोटे छोटे आहेत आणि ते शिक्षणाशी निगडीत आहे. आणि घर हेच विद्यालय आहे. तेव्हा आपलं घर हे विद्यालय कसं होईल? आपण मूळ म्हणजे आई ही मुळातच शिक्षिका असते, गुरु असते. तेव्हा पहिली जबाबदारी आईची आहे, वडिलांची आहे. आणि असं जर मूल जेव्हा शाळेत येईल तेव्हा तो प्रत्येक उपक्रमात, प्रत्येक रिझल्टमध्ये, प्रत्येक स्पर्धेत, कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबरवर राहील. आणि याचा आनंद जेव्हा मूल पहिलं येतं तेव्हा सगळ्यात जास्त आनंद आईला होतो, शिक्षकांना होतो. म्हणून हा आनंद. आणि हे सगळं कशासाठी करतो? आनंदासाठी. सुख म्हणजे काय हो? आनंदासाठी. ही सगळं कमवतो, पैसा खर्च करतो, ही सगळी धडपड करतो, ती मुलांच्या आनंदासाठी. मग या छोट्या छोट्या गोष्टीतून जो आनंद मिळतो त्या गोष्टींकडे लक्ष ठेवा आणि त्या गोष्टी करा. मला माहिती आहे तुम्हाला सगळं हे माहिती आहे. आजकाल व्हॉट्सअपचं जग आहे, सगळीकडनं सगळं माहिती असतं. पण नुसतं माहिती असून उपयोग नाही, ते कृतीत येईल तेव्हा मूल घडेल. एवढेच मी माझे 2 शब्द बोलली. धन्यवाद. काही पुढं झालं असेल तर क्षमस्व. धन्यवाद.